जय श्री माता दी। 8 अप्रैल 25 सुबह 5:30 बजे प्रतिष्ठान पुणे से प्रसारित का प्रसारण आपके लिए प्रस्तुत है। चैनल को सब्सक्राइब कीजिए। जय श्री माता दी। जय श्री माता जी। ऑनलाइन उपस्थित सभी सहयोगी भाई बहनों का प्रतिष्ठान पुणे से हार्दिक स्वागत है। चित्त को शांत, एकाग्र, सहस्त्रार में रखते हुए परम पूज्य श्री माता जी को प्रणाम कर ध्यान की स्थिति में बैठते हैं। परम पूज्य श्री माता जी, आज सुबह का ध्यान सत्र शुरू करने की अनुमति प्रदान कीजिए और आपको अपेक्षित ऐसा ध्यान हमसे करवा लीजिए। कुंडलिनी चढ़ाकर सामूहिक बंधन लेते हैं। तीन महामंत्र, तत्पश्चात श्री गणेश मंत्र। सरस्वती
साक्षात् श्री आदिशक्ति माता जी श्री निर्मला देवी नमो नमः। जय श्री माता जी। नाड़ी संतुलन करते हैं। अपना बायां हाथ श्री माता जी की ओर रखेंगे और दाहिना हाथ धरती माँ पर, चित्त ईड़ा नाड़ी पर रखते हैं। परम पूज्य श्री माता जी कृपा कर सामूहिकता के ईड़ा नाड़ी के सभी दोष, बाधाएं, अशुद्ध इच्छाएं धरती माँ में विलीन कर दीजिए। श्री माता जी कृपा कर सामूहिकता को शुद्ध इच्छा शक्ति प्रदान कीजिए। दाहिना हाथ गोद में, बायां हाथ आकाश तत्व की ओर करते हैं। चित्त पिंगला नाड़ी पर। परम पूज्य श्री माता जी कृपा कर सामूहिकता के पिंगला नाड़ी के सभी दोष, बाधाएं, भविष्य की चिंताएं, अहंकार आकाश तत्व में विलीन कर दीजिए। श्री माता जी कृपा कर सामूहिकता को शुद्ध एवं संतुलित कार्य शक्ति प्रदान कीजिए। बायां हाथ गोद में। अपने चित्त को हम सुषुम्ना नाड़ी, मध्य नाड़ी पर केंद्रित करते हैं। परम पूज्य श्री माता जी कृपा कर सामूहिकता के अंदर श्री महालक्ष्मी तत्व जागृत कीजिए। हम सामूहिकता को कृपा कर मध्य नाड़ी में स्थिर कीजिए, वर्तमान में स्थिर कीजिए। हमें संपूर्ण संतुलन प्रदान कीजिए माँ। धीरे धीरे अपने चित्त को हम मध्य मूलाधार चक्र पर लाते हैं। श्री गणेश जी को मन ही मन प्रणाम करेंगे। परम पूज्य श्री माता जी कृपा कर सामूहिकता का मूलाधार चक्र शुद्ध कर दीजिए, प्रकाशित कर दीजिए, कार्यान्वित कर दीजिए। श्री माता जी कृपा कर सामूहिकता के अंदर श्री गणेश जी के गुण एवं तत्व प्रस्थापित कीजिए। सामूहिकता को श्री गणेश जी सम अबोध बनाइए माँ। श्री गणेश अथर्व शीर्ष का पठन करते हैं।
पतये त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि त्वमेव केवलं कर्तासि त्वमेव केवलं धर्तासि त्वमेव केवलं हर्तासि त्वमेव सर्वं खल्विदं ब्रह्मासि त्वं साक्षात् आत्मासि नित्यं ऋतं वच्मि सत्यं वच्मि अवत्वं माम् अववक्तारम् अवश्रोतारम् अवदातारम् अवधातारम् अवानुचा नमवशिष्यम् अवपश्चात्तात् अवपुरस्तात् अवोत्तरात्तात् अवदक्षिणात्तात् अवश्च ऊर्ध्वात्तात् अवाधरात्तात् सर्वतो मां पाहि पाहि समन्तात् त्वं वाङ्मयस्त्वं चिन्मयः त्वम् आनन्दमयस्त्वं ब्रह्ममयः त्वं सच्चिदानन्द द्वितीयोऽसि त्वं प्रत्यक्षं ब्रह्मासि त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोऽसि सर्वं जगदिदं त्वत्तो जायते सर्वं जगदिदं त्वत्तस्तिष्ठति सर्वं जगदिदं त्वयि लयमेष्यति सर्वं जगदिदं त्वयि प्रत्ययति त्वं भूमिरापो नलो अनिलो नभः त्वं चत्वारि वाक्पदानि त्वं गुणत्रयातीतः त्वं देहत्रयातीतः त्वं कालत्रयातीतः त्वं मूलाधारस्थितोऽसि नित्यं त्वं शक्तित्रयात्मकः त्वां योगिनो ध्यायन्ति नित्यं त्वं ब्रह्मास्त्वं विष्णुस्त्वं रुद्र स्वं इन्द्रस्त्वम् अग्नि स्वं वायु स्वं सूर्य स्वं चन्द्रमास्त्वं ब्रह्मभूर्भुवस्वरोम् गणादीं पूर्वमुच्चार्य वर्णादीं तदनन्तरम् अनुस्वारः परतरः अर्धेन्दुरसितं तारेण रुद्धम् एतत्तवमनुस्वरूपं दकारः पूर्वरूपम् अकारो मध्यमरूपम् अनुस्वारश्च अन्त्यरूपम् बिन्दुः उत्तररूपम् नादः सन्धानं संहिता सन्धिः सैषा गणेशविद्या गणकऋषिः निःसृत् गायत्री छन्दः गणपतिर्देवता ॐ गं गणपतये नमः एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ती प्रचोदयात् एकदन्तं चतुर्हस्तं पाशमङ्कुशधारिणं रदं च वरदं हस्तैर्बिभ्राणं मूषकध्वजं रक्तं लम्बोदरं शूर्पकर्णकं रक्तवाससं रक्तगन्धानुलिप्ताङ्गं रक्तपुष्पैः सुपूजितं भक्तानुकम्पिनं देवं जगत्कारणम् अच्युतम् आविर्भूतं
च सृष्ट्यादौ प्रकृतेः पुरुषात् परम् एवं ध्यायति यो नित्यं स योगी योगिनां वरः। नमो व्रातपतये नमो गणपतये नमः प्रमथपतये नमस्ते अस्तु लंबोदराय एकदन्ताय विघ्ननाशिने शिवसुताय श्रीवरदमूर्तये नमो नमः। साक्षात् श्री आदिशक्ति माताजी श्री निर्मला देव्यै नमो नमः। चित्त को मूलाधार पर स्थित श्री कुंडलिनी माँ के पास लाते हैं। श्री कुंडलिनी माँ को मन ही मन प्रणाम करते हैं। श्री कुंडलिनी गौरी माता साक्षात का मंत्र ओम त्वमेव साक्षात श्री कुंडलिनी गौरी माता साक्षात श्री आदिशक्ति माता जी श्री निर्मला देवे नमो नमः। चित्त को राइट स्वादिष्ठान पर रखते हैं। अपना बायां हाथ राइट स्वादिष्ठान पर रखेंगे। परम पूज्य श्री माता जी, आपके परम कृपा में हमारा चित्त शुद्ध निर्मल हो जाए, हमारा चित्त शांत रहे, स्थिर रहे। श्री माता जी कृपा कर हम सामूहिकता को श्री हिमालय की ठंडाई एवं श्री चंद्रमा की शीतलता प्रदान कीजिए। बायां हाथ गोद में, चित्त को मध्य स्वादिष्ठान पर लाते हैं। मध्य नाड़ी से आगे बढ़ते हैं। नाभि चक्र, भवसागर, अनाहत चक्र, विशुद्धि चक्र, आज्ञा चक्र, धीरे से अपने चित्त को हम सहस्त्रार पर स्थिर करते हैं। परम पूज्य श्री माता जी कृपा कर सामूहिकता के सहस्त्रार पर सदैव विद्यमान रही है। सामूहिकता का आत्म साक्षात्कार दृढ़ कीजिए माँ। आज के ध्यान में हमें शांति निर्विचारता से आशीर्वादित कीजिए। कुछ क्षण इसी ध्यान की स्थिति को बनाए रखते हैं।
जय श्री माता जी। अब हम परम पूज्य श्री माता जी की अमृतवाणी आत्मसात करते हैं। आज की अमृतवाणी है पब्लिक प्रोग्राम 10 जनवरी 1986, गणुरे, इंडिया। गणोरी नगरातील तसेच संगमनेर व राहुरी जिल्ह्यातील सर्व परमेश्वराला शोधणाऱ्या, सत्याला शोधणाऱ्या सर्वांना आमचा प्रणिपात। एवढ्या मोठ्या प्रमाणात आपणा सर्वांचे हृदयापासून केलेलं स्वागत बघून मन अगदी उचंबळून आलेलं आहे आणि काय बोलावं, काय म्हणावं। आईवर मुलांनी इतकं प्रेम केलेलं कधीही इतिहासात लिहिलेलं नाही। आईचं प्रेम करणं म्हणजे नैसर्गिकच आहे, तिला काही करावं लागत नाही। पण मुलांमध्ये हा जो प्रेमाचा विचार, आदराचा विचार, आत्मसाक्षात्काराचा विचार उतरलेला आहे, ते पाहून सार्थक झाल्यासारखं वाटतं। आज सहयोग फार जोराने फोफावत आहे, वाढत आहे आणि सहयोगांची संख्या सुद्धा वाढत आहे। हे पाहून मला काय पण सर्वांनाच फार अत्यानंद झालेला आहे। सहयोग ही एक जिवंत क्रिया आहे, अगदी जिवंत क्रिया आहे। जसं एखादं बी रोपावं आणि त्याला हळूहळू पाळेमुळे निघून नंतर त्याचा वृक्ष तयार व्हावा, तसाच सहयोग हा एका जिवंत प्रेरणेने होत आहे। आणि ही जिवंत प्रेरणा म्हणजे परमेश्वराची इच्छा आहे, जी एक शुद्ध इच्छा बनून आपल्यामध्ये कुंडलिनी स्वरूपाने राहिलेली, जे अत्यंत शुद्ध आणि पवित्र असं आहे, ते आपल्यामध्ये वास करत आहे। त्याचा कसाही करून आपण नायनाट करू शकत नाही। काही आपण वाईट केलं असलं आणि कोणत्याही तऱ्हेने तिला दुखवलं असलं तरी ती शुद्ध इच्छा जशीच्या तशी आपल्या त्रिकोणाकार अस्थीमध्ये बसलेली आहे। तिच्यावर अनेक आघात आले, म्हणजे आपण केले ते तर झालंच, पण इतर लोकांनी, समाजाने जे आजपर्यंत ह्या कुंडलिनीवर आघात केले ते सगळे सहन करून ती जशीच्या तशी तुमची सर्वांची आपली आपली वेगळी वैयक्तिक आई ही तिथल्या तिथे बसलेली आहे। त्या जागृतीची वाट बघत, त्या क्षणाची वाट बघत, जेव्हा तुम्हाला आत्मज्ञान होणार आहे, आत्म्याचा बोध झाला पाहिजे। हे बोधाचं काम करणंच गुरुचं एकच कर्तव्य आहे आणि बाकीचं जे काही आहे ते व्यर्थ जाणार आहे। त्याची तयारी मात्र ह्या अहमदनगर जिल्ह्यात या तालुक्यात फार जुन्या काळापासून ऋषीमुनींनी केलेली आहे। अनेक ऋषीमुनींनी ह्या जागी तपस्या केलेल्या आहे।
मच्छिंद्रनाथ वगैरे हे फार आधी लोक झाले, पण त्याच्यानंतर सुद्धा अनेक ऋषी मुनींचं इथे वास्तव्य राहिलं आणि ह्या भूमीवर त्यांनी तपस्विता केली आणि त्या तपस्वरूप म्हणून आज आपण इथे जन्माला हे पूर्वीचं सुकृत आलेलं आहे ते तुम्हाला मिळालेलं आहे आणि ते पूर्वीचं सुकृत आज फळाला येणार आहे. अवघाची संसार सुखाचा करीन असं श्री संत तुकारामांनी म्हटलेलं आहे. हे संत जे म्हणाले त्या सिद्ध करण्याची वेळ आलेली आहे. पसायमध्ये ज्ञानेश्वरांनी स्पष्ट सांगितले की अशी वेळ येणार आहे जे जो वांछील ते तो लाहो, अशी वेळ येणार आहे. ते काही खोटं बोलत नव्हते, त्यांनी खोटं कधीच भविष्य केलं नसतं, तेव्हा ती वेळ आज आलेली आहे. पण त्याची एकच अट आहे की तुम्ही परमेश्वराच्या साम्राज्यात यायला पाहिजे. जोपर्यंत तुम्ही परमेश्वराच्या साम्राज्यात येत नाही, बाह्य कर्मकांडाला धर्म समजून बसले आहात, तेव्हा त्याला काहीही अर्थ लागत नाही. भक्तीचा मार्ग घेतला तरी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की ज्याची भक्ती करता त्याच्याशी योग घटित झालेला आहे किंवा नाही. जोपर्यंत त्याच्याशी आपला संबंध किंवा कनेक्शन लागलं नाही, आता ह्याचं जर कनेक्शनच लागलेलं नसलं त्याच्यात बोलून फायदा काय? टेलिफोनचं जर कनेक्शनच नसलं तर त्याच्यात बोलून फायदा काय? तसंच भक्तीला सुद्धा नुसता टाहो फोडून जर परमेश्वराला तुम्ही बोलवलं तरी त्याला एवढ्यासाठी फायदा नाही की तुमचं त्याचे संबंध जुळलेला नाही. म्हणून श्रीकृष्णाने स्पष्ट सांगितलंय की जरी तुम्ही पत्रम पुष्पम फलम तोयम मला दिलं ती मी घेईन, पण भक्ती कोणची सांगितली तर अगदी स्पष्ट सांगितलेलं आहे त्यांनी की तुम्ही अनन्य भक्ती करा. अनन्य भक्ती ही सहयोगाच्या नंतरच लागते, त्याच्या आधी लागत नाही. एका वेळेला मला काही लोक भेटले, पंढरीचे वारकरी चालले होते. त्यांना म्हटलं कुठे चालले? म्हणे आम्ही पंढरीला चाललो विठोबाला भेटायला. म्हटलं असं का? तर म्हटलं कसा तुमचा संबंध काय झालाय का? तुम्ही असे तल्लीन कसे होता? ते म्हणे आम्ही तंबाखू घेतले म्हणजे तल्लीन होतो, नाही तर तल्लीन होत म्हणून आम्ही तंबाखू खातो. पण ही तंबाखू जी तुम्ही खाता ती तर काही सुख देणारी नाहीये, तिने काही आनंद होत नाही, पण ही कशाला खायची? पण ह्यानीच म्हणे आम्हाला तल्लीनता येते. ह्याच्या वर एक अशी तंबाखू आहे, अशी एक दारू आहे, अशी एक तल्लीनता आहे की ती एकदा चढली म्हणजे उतरतच नाही ती तार, आणि तीच तार सगळ्यांना मिळाली पाहिजे. ती मिळाल्यावर बाकीच्या सगळ्या तारी तुटून गेल्या पाहिजेत. अशी तार मिळवण्याची शक्ती तुम्हा सगळ्यांमध्ये आहे. सुप्तावस्थेत असली तरी सगळ्यांमध्ये ती आहे. तिचं फक्त बीजारोपण झालं म्हणजे सगळं जे काही पूर्व सुकृत होतं ते फळाला येणार आहे आणि झालं पाहिजे. शहाणपणा मात्र पाहिजे माणसाला. ज्या माणसामध्ये शहाणपण नाही त्यासाठी सहयोग नाही. एऱ्या गबाळ्याचे काम नव्हे आधी सांगून ठेवलेलं आहे. त्याला पाहिजे जातीचे. जात म्हणजे काय? जात म्हणजे ज्या इच्छेने तुम्ही जन्माला आला, जी इच्छा तुमच्या हृदयात असेल. आता जर तुमच्यामध्ये परमेश्वराला भेटण्याची जर जबरदस्त इच्छा आहे तर काम झालं. बाकी सगळं सोडून द्यावं, फक्त एक इच्छा धरा. बाकी सगळी इच्छा मनात ती काढून टाकायची सध्या तरी, थोडा वेळ, क्षणभर. फक्त एकच इच्छा की आम्हाला आपल्या आत्म्याची शक्ती मिळू दे. माताजी आम्हाला आपल्या आत्म्याची शक्ती द्या, आम्हाला समर्थ होऊ द्या, म्हणजे आम्हाला आमचा जो अर्थ आहे त्याच्या बरोबर होऊ द्या. आम्हाला ही शक्ती तुम्ही देऊ द्या, आत्म्याची शक्ती. ही एक इच्छा बाळगली. ह्या वेळेला जर तुम्ही असा आपल्या मनाने निश्चय केला, निर्धार केला आणि जर ती फलित झाली तर त्याबरोबर सर्वच इच्छा पूर्ण होणार. कारण श्रीकृष्णाने योगक्षेम वाम नियम सांगितलाय. आधी योग घ्या मग क्षेम होईल. नुसतं गीता पठणाने जर भलं झालं असतं तर पुष्कळ गीता पठण करतात लोक. मला म्हणतात सुद्धा, परदेशात लोक नेहमी मला म्हणतात की का हो तुम्ही इतकं म्हणता की तुमच्या देशामध्ये योगभूमी आहे, संत झाले, साधू झाले, मग तिथे इतकं कशाला दारिद्र्य आहे, इतके लोक खराब का, हे धंदे का करतात, हे कसं का तसं का, सगळे म्हणतात. मी म्हटलं असं आहे की संत झाले त्यांना कोणी विचारलं नाही.
सगळ्यांनी छळून काढलं. ज्यांनी छळलं नाही बाकीचे सगळे गप्प राहिले. एकाने सुद्धा आवाज उंच करून म्हटलं नाही बाबा तुम्ही यांना कशाला छळताय, संत आहे ते, परमेश्वरांनी पाठवलेले लोक आहेत. त्यावेळेला कोणी बोललं नाही, सगळे बघ्यासारखे बघत राहिले. कारण त्यांच्या शक्तीनं समर्थन होते. आज जर एखाद्या संताला छळलं तर सगळेच्या सगळे तुटून पडतील त्याच्यावर. स्थिती दुसरी आली. तेव्हा ह्या परिस्थितीमध्ये जेव्हा आम्ही संतांचं ऐकलं नाही, पहिली गोष्ट. दुसरं म्हणजे आमचा योगच घटित झाले नाही. योगानंतर क्षेम होणार आहे म्हटलेलं आहे. आधी योग घटित झाला पाहिजे, परमेश्वराच्या साम्राज्यात आलं पाहिजे. म्हणजे परमेश्वराचं जे काही आशीर्वादाचं लेणं आहे ते तुमच्यावर शोभित होणार आहे, ते तुम्हाला मिळणार आहे. ते शक्तीचं कवच तुम्हाला मिळणार आहे. आणि परमेश्वर हा आहे हे सिद्ध करण्यासाठीच आज आम्ही सगळीकडे फिरतो. पण ते सिद्ध नुसतं शब्दाने करता येत नाही, वादविवादाने करता येत नाही, नुसतं काही पठण करून असं कर रे तसं कर, ह्या सर्व कर्मकांडाने परमेश्वरा सिद्ध करता येत नाही. आणि उद्या तुमची मुलं जर परमेश्वराला सोडून वागली तर त्याच्यात काही आश्चर्याची गोष्ट नाही. की ज्यांनी परमेश्वराच्या मागे इतक्या वाऱ्या केल्या, इतकी पारायण केली, तीर्थयात्रा केली, हे केलं, त्यांना काय मिळालं, त्यांच्यात काय परिवर्तन आलं, त्यांचा काय लाभ झाला, त्यांचं कोणचं हित साधलं गेलंय असा आपल्या मनावर विचार केला पाहिजे. तेव्हा काहीतरी चुकलेलं आहे, कुठलं तरी रस्त्यावरनं भटकणं झालेलं आहे. तेव्हा ते कुठे आम्ही भटकलो, एकच ठिकाणी की आमचा योग घटित झाला नाही. आणि तो योग घटित झाला पाहिजे. त्याला कुंडलिनी ही तुमच्यामध्ये स्थित आहे. आज वेळ आलेली आहे आणि ह्या वेळेला सगळ्यांची ती कुंडलिनी जागृत होणार आहे. ती जागृत झाल्यावर तिचे काय लाभ होतात ते पाहण्यासाठी आणि एक एक अनुभव लोकांनी सांगावा आणि ऐकतच राहावं. कारण परमेश्वराचा हात एकदा तुम्ही धरल्याबरोबर तो कसा तुम्हाला सुगम सुलभ मार्गाने अत्यंत सुखाच्या सागरात पोहू देतो ते अगदी बघण्यासारखं. सर्व चिंता क्लेश दूर होऊन जे जो वांछिल ते तो पाहू ती घडण्याची वेळ येणार आहे. आणि दुष्टांची व्यंकटी सांडो, ह्या दुष्टांनी जे काही राज्य पसरवलेलं आहे आणि जो त्रास देत आहेत, म्हणजे ज्याला आपण म्हणू की काळी विद्या, हे अगुरू, नंतर हे धर्माच्या नावावरती सर्वांचा छळ करणारे लोक, खोट कर्मकांडामध्ये ज्यांनी सगळ्यांना लुटून घेतलेला आहे आणि व्यर्थ लोकांना लुबाडून त्यांना एवढा त्रास देत आहेत. इतकंच नव्हे, इतर सर्व तऱ्हेचे त्रास हे सर्व नष्ट पावले पाहिजेत. आणि ते करण्याचं एकच एकच एकमेव साधन म्हणजे आपल्या आत्म्याला प्राप्त करणे. आत्म्याचा प्रकाश आतमध्ये आल्याबरोबर आपण एकदम स्वच्छ बघू शकतो की हे कोणते दोष आपल्यामध्ये आहेत. ते दोष कसे नीट करायचे हे कळलं म्हणजे ते नीट झाले. मानव जर स्वच्छ झाला आणि परिवर्तन त्याच्यात आलं आणि तो जर आत्मा स्वरूप झाला तर हे सर्व जग बदलून अवघाची संसार सुखाचा करीन जे म्हटलं होतं ते व्हायला पाहिजे. त्याची फार गरज आहे. आज तुमच्या या अहमदनगर जिल्ह्यामध्ये इंडस्ट्रीज घडले. इंडस्ट्रीज म्हणजे ह्याचा कारखाना, त्याचा कारखाना, त्याचा कारखाना. वाणानगर मध्ये फार मोठा आहे कारखाना आणि इथे फार मोठे कोऑपरेटिव्हचं आपल्याला माहितीच आहे, दुधाचं केंद्र वगैरे वगैरे आहे. आणि तिथले लोक फार समृद्ध झाले. पण तिथे जे तात्यासाहेब आहेत ते माझ्या पायावर पडून ढळा रडले आणि मला म्हणाले, माताजी मी कुठून हा कारखाना केला असता. आम्ही चांगले भले लोक होतो पण हा कारखाना केला, लोकांजवळ पैसे आले, कधी ज्यांना दारू